मोदी सरकारमधील गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा खामगाव येथे निषेध करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, तसेच ते राष्ट्रनिर्माते आहेत। भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचा अपमान म्हणजे कोट्यावधी भारतीय नागरिकांचा अपमान आणि अशा महामानवाबद्दल बोलताना अमित शहा यांनी जे शब्द वापरले ते अत्यंत लाजिरवाणे आहेत, निंदनीय आहेत। यामुळे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे। इंडिया आघाडी तसेच सर्व देशप्रेमी व संविधानप्रेमी या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे सुद्धा विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी अमित शहा यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले। अमित शहा यांनी भारतीय नागरिकांची, संविधानप्रेमीची माफी मागावी तसेच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ खामगाव शहराच्या मध्यभागी सदर आंदोलन करण्यात आले। महापुरुषाच्या जयघोषाने यावेळी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। सदर आंदोलन विविध राजकीय पक्ष तसेच विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले। यावेळी परभणी येथील आंदोलनात शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनायक विजय वाकोडे व सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना रीतसर निवेदन देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारूक, खामगाव।